शूरवीर महाराणा प्रतापसिंह यांची देशभरात ही 486वी जयंती मोठ्या धूमधडाक्यात सुरू होत आहे, झालेली आहे. किंबहुना रात्री 12 वाजता या ठिकाणी आम्ही जल्लोष केला, फटाक्याच्या आवाजमध्ये अभिवादन केलं. महाराणा प्रतापसिंह असे होते की ज्यांनी अन्याय विरुद्ध स्वाभिमानी, राष्ट्रभक्त, देशभक्त, प्रखर देशभक्ती, स्वाभिमान यांच्या ज्वलंत उदाहरण आहे. देशासाठी सर्वस्वी त्याग करणारे हे महापुरुष आहे. या महापुरुषाला अभिवादन करण्यासाठी सर्व देशभर करोडो लोक या ठिकाणी अभिवादन करत आहे देशभरात. आणि छत्रपती संभाजीनगरचं नाक असलेल्या ह्या महाराणा प्रताप उद्याना कोई भी पैसा इसलिए नहीं देता है कि आपके पास कितनी बड़ी डिग्री है। आपको पैसा तब मिलता है कि आप अपनी स्किल से कंपनी का क्या फायदा कराते हैं। अगर आप एजुकेशन एंड स्किल, एजुकेशन नॉलेज देगा, स्किल पैसा देगा। नॉलेजेबल इंसान अगर पैसा नहीं कमा पाता है ना, सबसे तकलीफमय जिंदगी उसी की होती है। इक्विनिक्स लर्निंग हमेशा सीखने और आगे बढ़ने के लिए नए अवसर प्रदान करता है, साथ ही बिना किसी अतिरिक्त चार्जेस नौकरी पाने में भी मदद करता है। इक्विनिक्स अपनी श्रेणी में सर्वश्रेष्ठ और दूरस्थ इंटेलिजेंस ऑपरेशन टूल्स से कंप्यूटर कोर्स प्रदान करता है। क्लाउड, नेटवर्किंग और हार्डवेयर जैसे कुछ क्षेत्रों में तुरंत नौकरी मिलती है। आम्ही जोशपूर्ण सर्वत्र प्रेमी महाराणा प्रताप प्रेमी हे सर्वत्र एकत्र आहे आणि एक छताखाली आम्ही या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये जयंती साजरी करत आहे. ज्यांना चालता येत नाही असे काकासारखे लोकसुद्धा ह्या जयंतीमध्ये सहभागी होऊन मोठा जोशाने या ठिकाणी सहभागी होत आहे. जेवढ्याच महिला तेवढ्याच पुरुष सगळे स्वाभिमानीने या ठिकाणी आपला जोशपूर्ण वातावरणामध्ये देशभक्ती कसा असावी हे ज्वलंत उदाहरण ज्याने दिलं ते घराघरात महाराणा प्रतापांचं कार्य जावं, त्यांची हिस्ट्री जावं, त्यांचा इतिहास जावं आणि अशा जज्वल इतिहासाची गरज आहे. आणि सर्व समाजाला एकत्र घेणारं हे नेतृत्व आहे, हे सगळ्या समावेश नेतृत्व आहे. अशा ह्या महान राजाला या ठिकाणी अभिवादन करतो. त्यांचं संपूर्ण ढाल असेल, भाला असेल, संपूर्ण 210 किलो वेट शरीरावर घेऊन तो लढा देणारा हा महापुरुष आहे. या महापुरुषाला सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी महाराणा प्रताप जयंती उत्सव छत्रपती संभाजीनगरच्या वतीनं या ठिकाणी अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो. सर, संभाजीनगर वासियांना काय हे देणार सर? घराघरातून सगळ्यांनी जे महाराणा प्रताप प्रेमी आहे सगळ्यांनीच घराघरातून येऊन या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी सहभागी व्हावं. थोड्याच वेळात महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त मोटरसायकल रॅली सुरू होत आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी संध्याकाळी मिरवणूक होतील, अभिवादन होईल सकाळी, त्यानंतर मिरवणूक आहे संध्याकाळी. तर सगळ्यांनी ह्यामध्ये सहभागी व्हावं असं आव्हान या ठिकाणी करीत आहे मी लालचंद ताटो. या सगळ्या जयंतीनिमित्त पत्रकार असेल, सर्व समाज बांधव असेल, सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देत आहे. हो ना मॅडम, क्या लवकर लता लता शूरवीर महाराणा प्रताप की जय, राणा की जय बोलो, सागा की जय बोलो, राणा की जय बोलो, सागा की जय बोलो, महाराणा प्रताप की जय, हिंदुस्तान महाराणा प्रताप की जय, जय श्री राम, जय श्री राम, हर हर महादेव, हर हर महादेव. जय राणा सगळ्यांना. 486वी जयंतीचे सगळ्या समाज बांधवांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांना अभिनंदन. जास्तीत जास्त समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने पुढे यावं असं आमचं महिलांच्या वतीने नारी शक्तीला आव्हान आहे. नारी शक्तीबरोबर सगळे समाज बांधव पण सर्व धर्माचे, समाजातले सर्व थरांच्या लोकांनी ह्या कट्टर राष्ट्रभक्त देशाचे महान असे व्यक्तिमत्व यांच्या जयंतीला यावं असं मी सगळ्यांना आवाहन करते. संध्याकाळी इथून मिरवणूक निघणार आहे टीव्ही सेंटर ते कॅनॉट प्लेस म्हणजे महाराणा प्रताप गार्डन येथे. सगळ्यांना आवाहन करते की सगळ्यांनी यावं. महिलांसाठी काही उपक्रम मॅडम? महिलांसाठी असं उपक्रम आहे की घराबाहेर सगळ्यांनी निघावं. 21वे शतक आहे नारी शक्तीचं. सगळ्यांनी नुसतं जयंतीमध्ये नाही म्हणजे त्याचं अनुकरण पण करावं. भरपूर विषय आमच्याकडे महिलांसाठी हळूहळू आमच्या महिला निघत आहे.
बाबांचे जे आहेत आपण त्यांनी जसं वागलेलं आहे त्याप्रमाणे आपण त्यांचं अनुकरण करावं आणि त्यावेळी जे वातावरण होतं ते सध्या नाही आहे तरी पण आपण आपल्या धर्मासाठी संस्कृतीसाठी आपल्याला कट्टरपणे राहावं लागणार आहे. आपल्याला महिलांना शिक्षण त्यांच्या पायावर उभे करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि सर्वांना मुलींना जसं पूर्वी शूरवीर योद्धासारख्या त्या लढवय्या होत्या तर आता पण त्यांना त्याच प्रकारचं शिक्षण आणि स्वसंरक्षणासाठी शिक्षण देण्याची गरज आहे आणि संध्याकाळी जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावं, घराच्या बाहेर निघावं आणि स्वप्रोटेक्शनचे जे आहे धडे शिकवणार आहे ते पण शिकावं आणि सगळ्या समाज बांधवांना पण माझी विनंती आहे की त्यांना बरोबरीने घेऊन चालावं. ओके.